मावशे तू काय सांगा आली आहे ते सांग पडदेशी नाहीतर पुण्यांदा विसरशील. अरे वय की खरंच वय नव आणि कसं वय बी झाले तुझं त्यामुळं. हाय का ह्याचं काहीतरीच. अरे सांग की गोदे. अरे दादा त्या तात्याला पंचाला आणि गावातल्या काही लोकांनी त्या देवप्पाच्या गुरुकडे जाताना बघितलं हाय ना. इतक्या दिवस जाणं बंद होतं आता पुण्यात सुरू होणार. बाळू तू या समजामध्ये पडू नग. त्यांच्या वाटेला बी जाऊ नका. हा इतकं दिवस वेगळं होतं आता लगीन झाला हाय आपल्याला जपून राहायला पाहिजे. एक दिवस त्या बहिरीच्या बुडाला आग लावली का सुधरलच ती. वाह 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 या या या. हा मोहरा येऊ नका पंच या इथूनच बोला. नमस्कार काळूबाईजी. अहो काय बाबा तुम्ही पंचाकडे निसता पलंग मागितला. अहो वाड्यातलं समज मागितलं असतं तरी दिला असतं त्यांनी. त्या कामाच्या मुळावर उठलास रे. एक नाही नुसतं म्हणायचं. तात्या म्हणत होता की तुमच्या सेवेसाठी तो इथेच राहील म्हणून. पंच त्या मुळावर उठलेत काय माझ्या नुसतं म्हणायचं. कशाला म्हणायचं असं. पंच अहो कशासाठी आलाय. कालभैरी देवप्पाकडून झालं नाही ते काम तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे बघा. फुका फुकी काय करत नाही मी. अयो त्यात फक्त माझा नाही तुमचाही फायदा आहे कालभैरी. माझा फायदा. माझा फायदा कसा करायचा ते मला चांगलंच माहित आहे. कालभैरी गोऱ्या सरकारच्या दरबारी माझी ओळख आहे. आपण जर एकत्र आलो तर गावात बाळूच काही चालणार नाही. त्यांना सांग ना या गावात कसं असतं काय. इथल्या वाड्या वस्ती त्यांना काय माहिती. पंच ओठात एक आणि ओठावर काही दुसरं असं चालत नाही मला. बाबू मग तुमचं त्यांचं काही चालणार नाही. पंच अहो काय करायचं बोला. अयो कालभैरी त्या बाळूला गावाच्या बाहेर घालवायचं. आणि हे काम जर तुम्ही केलं तर माझ्या जमिनीपैकी 1 एकर जमीन मी तुमच्या नावावर करीन. याला म्हणतात व्यवहार. तुम्ही काही करा तुम्ही हारणार. त्यांच्या डोक्यावर जरा परिणाम झालाय. अयो येतो आम्ही. नमस्कार.